आलोय लोखंडवाल्यामध्ये, कारण तिकडे आहे जत्रा। तुम्ही आमच्या गावची जत्रा बघितली, आता आज बघा कांदिवलीची जत्रा। तर कांदिवलीकर चला एन्जॉय करूया कांदिवलीची जत्रा। हाय गाइस, कैसे हो? चला आतमध्ये जाऊया। गाइस हे आहे एंट्रन्स, इथून आपल्याला आतमध्ये जायचंय। इथून चालू होणार आहे जत्रा। हे बघा नितीन पुढे, श्राव मागे आणि मी श्रावच्या मागे। चलो कांदिवली महोत्सव। इकडे बघा काय सुंदर सुंदर भांडी लावलेले आहेत, वस्तू बघा किती सुंदर आहेत। या साईडला आहे चिनी मातीची भांडी, बघा किती रंगबिरंगी चिनीची भांडी ठेवलेली आहे। तिकडे ताट वाट्या आहेत, इकडे सगळ्या प्रकारचे बाउल आहेत, छोटे मोठे। इथे सगळ्या क्वार्टर प्लेट, सगळ्या प्लेट्स ठेवलेल्या आहेत बघा। चिनी मातीच्या आहेत त्या, ते पेंटिंग आहे ना तशी लाईट डार्क। खालची बघा खालची, हा ते उन्हामुळे त्याचा कलर फेंट झालाय। साईडला बघा लहान मुलांचे सगळे खेळणी आहेत। त्या साईडला आहे गालिचाचं काउंटर, एक्सचेंज ऑफर पण आहे। ओके, सगळ्यात आवडीचा काउंटर म्हणजे बुक काउंटर। इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे बुक्स मिळतील। चला बघूया आपण इथे कुठले कुठले बुक्स अवेलेबल आहेत। हे बघा सगळ्या प्रकारचे बुक्स इथे तुम्हाला मिळतील। आणि इकडे या दोघांचं डिस्कशन चालू आहे, कुठलं बुक घ्यायचं कुठलं बघायचं ते। आणि इकडे आहे 50 रुपये कॉस्मेटिक काउंटर, कुठली पण वस्तू 50 रुपयामध्ये। नेल पेंट बघ ग, काय बोलली तू आता? सगळ्या आई वडिलांचं छोटं एकदम कॉमन की मी तुला उद्या घेऊन येते, इथे नको घेऊन येते, तुला पक्का घेऊन येते, मी कधीच घेऊन येते। किती बदमाश आहे ना नितीनी। चला आता आपण पुढच्या काउंटर बघूया काय काय आहे। या साईडला बघा इकडे लहान मुलांची खेळणी ठेवली आहेत। या साईडला आहे बांगड्यांचं काउंटर। आणि या ठिकाणी आहे आयुर्वेदिक तेल केस वाढण्यासाठी। पापडचा काउंटर, फिर 1 साल बाद फ्री। कुठले आहे? जाके देखो ना, पोहे का, पोह्यांचं आहे। अरे 1 नंबर ब्रांड है वो अपना। आपका 2 हुआ और कौन सा? लसूणचं अजून एक द्या काका। नाचणीचे कुठले आहे? नाचणीचे नाचणी आपका तेल पार्टी पड़े गिरेगा इधर। हे नाचणी आहे, छोटी फ्राइड है। ॲक्च्युली नितीनला फ्राईड पापड नव्हते हवे, जे रोस्ट केलेले असतात ना ते पापड पाहिजे होते, पण ते काय आम्हाला भेटले नाही। तिथून पुढे आम्ही गेलो पुढच्या स्टॉलकडे, आणि पुढे स्टॉल होता सावजी मटन। तर इथे ह्या ताईंचा स्टॉल आहे, स्टॉल लावलेला होता सरोदे यांचे सावजी, अंजलीताई यांचा बचत गटातर्फे त्यांनी तो स्टॉल लावला होता। सावजी मटन, ऑथेंटिक सावजी मटन काय असतं ना ते आम्ही आज मुंबईमध्ये मी पहिल्यांदा इथे खाल्लं। तुम्ही कुठेही असाल आणि ह्या ताईकडे तुम्ही जा आणि त्यांच्याकडे तुम्ही ते मटन आणि बिर्याणी खा, इतकं भारी होतं ना, खूप म्हणजे खूप टेस्टी होतं। म्हणजे अस्सल सावजी मटन ज्याला म्हणतात ना, तर ते या ताईंकडे भेटत होतं।
तर तुम्ही त्यांचा मुंबईमध्ये अजून एक स्टॉल लागणार आहे, तर तुम्ही तिकडे जा आणि त्यांच्या स्टॉलवर जाऊन नक्की त्यांनी बनवलेल्या भाजीची टेस्ट नक्की करा, कारण त्यांनी इतकं भारी मटण बनवलं होतं ना, आणि त्यासोबत बाजऱ्याच्या भाकरी. खूप मजा आली, खूप म्हणजे खूपच मजा आली. आणि मग मटण वगैरे खाऊन झाल्यानंतर नितीनचा मोह काय आवरला नाही, तर ते पुढे गेले आणि पुढे होतं पानाचं काउंटर. तर बघा काय चालू आहे त्यांचं, कारण त्यांना एवढं मोठं पान ते मला बोलले एकदाच खाऊ का. म्हटलं ठीक आहे, तुम्ही हे पान एकदाच एकदम खायचं, पूर्ण तोडून नाही खायचं. तर त्यांनी ते पूर्ण पान एकदम खाल्लं. आणि मग समोर होता मौत का कुआ. तर श्राव बोलते मौत का कुआ बघूया का. आणि मला काय एवढं बघण्यामध्ये ते काय एवढं इंटरेस्ट नव्हतं, आणि तिला पण थोडंसं बरं नव्हतं वाटत, त्यामुळे म्हटलं नको जाऊया आपण, कारण ॲक्च्युली तिला बघायचं होतं. पण म्हटलं ठीक आहे, आपण आत्ता नाही पण नेक्स्ट टाईम नक्की बघू. ती अगोदर जसं बोलली की आपण नंतर बघू, पण नाही, आम्ही पुढच्या वेळी मौत का कुआ नक्की बघू, जो तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच आहात. आणि समोर ड्रॅगन बघितलं आणि मला माझ्या बेबीची एवढी आठवण आली ना, बाळाची आमच्या, की मम्मा ड्रॅगनमध्ये बसायचं असं त्याचं चालू झालं असतं जर तो आला असता इकडे. तर ते लोक येणार होते पण नाही जमलं त्यांना यायला, म्हणून आम्ही एवढं उशिरा गेलो होतो जत्रेसाठी. तर ह्या ड्रॅगनला बघून मला त्याचीच आठवण येत होती. आणि हा पाळणा, बापरे, तुम्ही गावी बघितलं असेल काय हालत झालेली माझी या पाळण्यामध्ये बसून. तेव्हा मी ठरवलं यानंतर या पाळण्यामध्ये बसायचं नाही, कारण ते एवढं उंच होतं ना, बापरे. आणि इकडे लहान मुलांसाठी तर इतके छान पाळणे आले होते यावर्षी, भरपूरच खूप छान आले होते. ट्रेन काय हे ते सगळं असं मस्त छान वाटत होतं. लहान मुलांसाठी तर खरंच खूप भारी होतं. आणि मग आमचं खाऊन झालं, श्राऊ बाकी होती, तर ती बघा कुठे आली आहे. आम्ही खाल्लं मटण आणि श्राऊ खाते बर्गर. इकडं तिचा बर्गर प्रिपेअर होतोय. मी ते घेतलंच नाही, मागे केस पडतील. नाही खायचं. आम्ही ऑथेंटिक खाल्लं आणि सिंथेटिक खाल्लं. हे पण ऑथेंटिकच आहे, बाहेरचं ऑथेंटिक आहे. ती लोक याला जेवण म्हणून खातात, त्यामुळे याला नावं ठेवू नये. ऑरिगॅनो आहे त्याच्यात, आहे पिझ्झामध्ये. ते सगळं सोड, कसा लागतोय ते सांग. कसं आहे टेस्ट? चांगला आहे. आपण घरी बनवतो. हां, अच्छा, घरगुती आहे. फ्रोझन पॅटी आहे दादा. ही पॅटी कशी फ्रोझन आहे की घरी बनवलेलं आहे? आतमध्ये घरी बनवलेले, घरी बनवलेले. ओके. बर्गर खाऊन झाल्यानंतर समोर बघा आम्ही पुढे आलो, तर इकडे बघा, इकडे होतं टॅटूचं दुकान. इकडे सगळेजण टॅटू काढत होते. नंतर होतं पर्स, इकडे होता पर्स. आणि इकडे बघा माझ्या लेकीचं चालू होतं की इथे मला तू चप्पल घे. चप्पल घ्यायला काही नाही, पण ते म्हणजे जी बाहेर स्वस्त मिळते तिथे त्या लोकांनी भाव काहीच्या बाहीच लावून ठेवले ते, म्हणून काय मी तिथे चप्पल घेतली नाही. तिला म्हटलं आपण मालाडवरून घेऊ. आणि मग तिथून बाहेर आलो आणि बघा नितीन मस्त ढोलके वाजत होते. बरोबर नाही. श्राव साईड हो.
सगळ्या अँटिक वस्तू आहेत. हे मस्त आहे ना. चला घरी चला, संपली जत्रा. जीत गई. ओ माय गॉड. चलो चला आता घरी जाऊया. घरी जायचं ना आता. आता आम्ही लोक ज्यूस प्लीज जरा शांत बस. तर जत्रा आली आहे घरी आणि माझी लेक सगळ्यात पहिले घरात आल्याबरोबर लावणार फॅन. काय काय घेतलं श्राव? काय नाही घेतलं, बाबूलाच घेतलं सगळं. मला तर काय घेतलं नाही. चप्पल घेतली नाही. ती चप्पल इतकी बघ म्हणजे ए, बिलकुल 150 रुपयाची चप्पल, ती बाई तिकडे 300 रुपये सांगते. बकवास तर ती पहिली गोष्ट बिलकुल नव्हती. आणि ह्या बकवास नव्हती, पण चप्पल ती 150 रुपयाची 300 रुपयात का घ्यायची? काहीतरी लॉजिक आहे. आणि आता बघा, आम्ही जत्रेतून काही घेतलं नाही, 1-2 वस्तूच घेतली, ती दाखवते. तर आम्ही त्या पोरासाठी जो मला एवढा मारतो त्याच्यासाठी मी हे जिद करून घेतली. तर मला एवढा मारतो ना, मी चप्पल घेतली. त्याच चप्पलीत त्याला मारणार. तो भाऊ आहे तुझा. आणि हे मम्माने घेतलं. कसं आहे सांगा जरा. बऱ्याच दिवसानंतर घेतले मी असे ज्वेलरी, पण याच्यावर ना कानातले असते ना, ते अजून भारी वाटलं असतं. कानातले आणि ब्रेसलेट असतं ना. आणि मी पण घेतलं माझ्यासाठी अँकलेट. श्रावणी सगळ्यात मोठी वस्तू घेतली तिच्यासाठी. घेतलं पण हरवलं वाटते आता. आता भेटत नाही. ह्या सगळ्या वस्तू आम्ही एवढंच घेतलं, दुसरं काही घेतलं नाही. आणि हा, ही श्रावची एक वस्तू आहे. काय पण पोरी करतात ना आजकाल. मजा आली का मग जत्रेत? का ग? चप्पल नाही घेतली. शी बाई, पोरासाठी एवढं घेतलं, माझ्यासाठी काय नाही. तो 2 वर्षाचा आहे श्राव. मी पण आहे 17 वर्षाची. तू 17 वर्षाची. केवढा डिफरन्स आहे ते बघ. 17 वर्षाची. आवत बाली मम्मा मला नाही घेत काय जत्रेत. बेइज्जती होईल तिची आता मी श्राव सगळ्यांसमोर. हो दे. ती मला जत्रेतून तिने काय नाही घेतलं. पिंकी मम्माने मला चप्पल घेतली होती जत्रेत, तिने नाही घेतली. बाली, हे फक्त तू नीट ऐक. मी काय बोलणार नाही. अरे नाही, बड्डेला चप्पल घेतली. आणि हिला बड्डेला तिने 1,500ची चप्पल घेतली. आणि ही बोलते की मला तिने काही घेतलं. जत्रेतून काय नाही घेतलं, माझं एवढंच म्हणणं. अगं पण बड्डे तुझा गेल्या महिन्यात झालाय. मग काय झालं? गेल्या महिन्यात तिने आत्ताच गेली होती ती जत्रेत. हा ठीक आहे ना, त्या जत्रेत काय एवढं भारी नसेल म्हणून नसेल घेतलं. असतं. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे पण सांगा कसं आहे. सॉरी, हे ज्वेलरीज आमची. याच्यावर मला कानातले पाहिजे होते यार. हे छान वाटतं ना घालायला, है ना. मला ॲक्च्युली आवडलं हे. बाबूला फोन लाव ना. हा लावते. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आता करते मी व्हिडिओला एंड. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.